एका बाजूला पुरुष वर्ग. हॅलो हॅलो
कैलासवासी दगडू जगन्नाथ गोडरे अर्थात आपल्या सर्वांचे लाडके दादा, पुनर्मित्र पुनर्वित्तम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा। गेलेलं धन, गेलेली संपत्ती, गेलेला पैसा, गेलेली जमीन माणसाला पुन्हा मिळते। पाहण्याचा प्रयत्न केला तर इथून पुढे आता दादांना पाहता येणार नाही। त्यांच्या पश्चात त्यांचा संपूर्ण परिवार आज दुःखाच्या सागरात बुडालेला आहे। दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याच्या उद्देशानं प्रयोजनानं सेवेला निवडलेला अभंग संत तुकाराम महाराजांचा असून या अभंगाची पहिली चाल महाराष्ट्रातील नामवंत गायक परमादरणीय परमश्रद्धेय स्वरसम्राट लक्ष्मणजी महाराज सुधार आणि आदरणीय हरिभक्तपरायण स्वरभूषण अमोल महाराज करे या दोघांनाही ज्यांची मृदंगाची सुंदर साथ आहे, हरिभक्तपरायण श्री विशाल महाराज दराडे आणि हरिभक्तपरायण श्री विशाल महाराज जाधव या चौघांच्या साथीने अभंगाची पहिली चाल होईल आणि या चालीनंतर निरूपणाला सुरुवात। दादा आज उरले नाही, पण दादांच्या हजारो आठवणी आमच्या अंतःकरणात आहे। एक छोटी विनंती आहे, महिला मंडळ सगळ्या उठून पुढे या, इथं समोर बसा। जागा कमी पडली तर तिकडचा मंडप आपण वापरूया। सगळ्या उठा, समोर या। गेलेलं धन, गेलेली संपत्ती, गेलेला पैसा पुन्हा पुन्हा मिळेल, पण इथून पुढं दादांना मात्र पाहता येणार नाही। आणि म्हणून दादांच्या दुःखात असणारा हा संपूर्ण गोडरे परिवार आणि या परिवारावरती प्रेम करणारे आपण सर्वजण एखाद्या मुंग्याचं वारूळ पोखरल्यानंतर जशा हजारो मुंग्या बाहेर येतात तशा हजारो आठवणी गेल्या 364 दिवसात या परिवाराला आल्या असतील। आणि म्हणून शेवट तो भला
माझा बहु गोड झाला या न्यायाने. वडील, बाप, पिता या शब्दाचा अर्थ म्हणजे आजचा अभाव.
मनापासून टाळी वाजवा बरं. बाप करी जोडी लेकुरा ते ओढी. बाप करी जोडी लेकुरा ते ओढी आपुली कुरवंडी वाळवणी. एकाएकी केला मिरासीचा धनी कडे वागवणी भारखांडी. घालून या पाहे डोळा अलंकार ठेवा दावी थोर करुनिया. एकाएकी केला मिरासीचा धनी कडे वागवणी भारखांडी. तो का म्हणे ने दिगांजो अनेकासी उदार जीवासी आपोलिया. एकाएकी केला मिरासीचा धनी कडे वागवणी भारखांडी. समचरण सरोजम सांद्रणीला बुदावम जगनने तपाणी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम. सदेधवला संविठ्ठलम चिंतयामि. दया ज्ञान शांती तिथे योग निष्ठा. मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा. अलौकिक लीला किती आठवावे. अलौकिक लीला किती आठवावे. श्री निवृत्तीनाथा नमो नम्र भावे. अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंपदांबुज तेजस्फुर्द प्रदेशम. विधींद्रादिदेव सदास्तु यमानम. समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेरो. बोलतो वचने अति भाविका. एका जनादनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यास वटा. मनोजव मार्ग तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमता मोरिष्ठम. वातात्मजम वादयुक्त्य मुख्यम. श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये. मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. एकाएकी केला मिरासीचा धनी कडे वागवणी भारखांनी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग. संत हृदय सम्राट जगद्गुरु जगद्वंदनीय वारकरी संप्रदायाचे कळस. वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण. पाचव्या वेदाचे निर्माते. सकल संत कंठभूषित या महाराष्ट्राचा प्राण. या वारकरी संप्रदायाच्या अस्मिता संत तुकोबांचा चारचरणांचा वडील बाप पिताश्री या शब्दांच्या व्याख्या समजावून देता देता आपली परंपरा विशद करणारा महाराजांचा अभंग आहे. आपल्याला कल्पना आहे ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज आपण इथं एकत्र आलो. वैकुंठवासी दगडू दादा आज आमच्या तोरले नाही. मला कल्पना आहे गेल्या 364 दिवसातला असा एकही दिवस नाही की दादाची आठवण या परिवाराला आली नाही. आपल्या तालुक्यात परिसरात एक साधी सोपी सरळ म्हण आहे. ज्याचं जळतं त्याला कळतं. याचा अर्थ असा आहे ज्याचं जळत नाही त्याला कधीही कळत नाही. तुम्ही पाहिलं ज्या घरातला माणूस गेला त्यांना दुःख विचारा मग सांगून राहतात लोक. तुम्हाला माहित नसत पण बापाचं लेकरावर किंवा बापाचं लेकीवर किती प्रेम असतं. किती प्रेम असतं. मुलगी माहेरला येते बाप जिवंत असावा. भाकरीचे 2 तुकडे घेऊन येतो. एक तुकडा उजव्या हातानं दुसरा तुकडा डाव्या हातानं टाकतो. कडाकडा बोट मोडतो. आली माझी डॉक्टरीन आली माझी वकिली. आणि मग लेकीला घराच्या पायऱ्या चढायला प्रवेश. बाप मरू द्या. अंगावरून भाकरीचा तुकडा परत माहेरात टाकला जात नाही. जोपर्यंत माहेरामध्ये मायबाप आहेत तोपर्यंत माहेरात लेकीची दृष्ट काढली जाते. मायबाप गेल्यानंतर लेकीची दृष्ट जगातल्या कुठल्याही पोरीच्या माहेरात काढली जात नाही. आईबाप जिवंत आहेत तोपर्यंत 3-3 नाही 8-8 दिवस राहा
तुम्हाला कुणी विचारणार नाही का राहिला, पण मायबाप मरू द्या, लेक माहेरला जाऊ द्या, 2 दिवस राहा तुम्ही, 3ऱ्या दिवशी भावाचं लेकरू विचारतं आत्या किती दिवस मुक्काम आहे. मायबाप मरू द्या, मग भावजाई विचारते वैस नेमकं कसं आहे. हे जेव्हा आईबाप जातील तेव्हा कळतं. मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल, अख्खं आयुष्य आमच्या दगडू दादांनी गरिबीत घालवलं. पण वागण्यात नम्रता, बोलण्यात गोडवा, हृदयात गरिबीची जाण असणारा बोडरे परिवार आहे. कोणालाही आपलंसं करावं. कधी कोणी घरी आला तर त्याला विनमुख जाऊ देऊ नये असा असणारा हा परिवार आहे. मातीशी इमान राखतो त्याला बाप म्हणतात, आणि लेकरांसाठी स्वतःची स्वप्न गहाण ठेवतो त्याला सुद्धा बापच म्हणतात. दादांच्या पश्चात त्यांचा संपूर्ण परिवार. आदरणीय आमचे रवी दादा, त्याचबरोबर परमादरणीय परमश्रद्धेय आमच्या पुष्पाताई असतील, संगीताताई असतील, लक्ष्मीच्या पावलांना नांदायला आलेल्या पुतळाबाई असतील. मागच्या काही वर्षांपूर्वी दादांनी भलं मोठं दुःख पाहिलं अंकुशरावांच्या जाण्याचं. हे सोसलं, पण आता वडील निघून गेले हे न सोसण्यासारखं आहे. लोक म्हणतात आम्हाला, बोराटे महाराज लई बापाचे गोडवे गाता, बापानं अमुक केलं, बापानं तमुक केलं, बापासाठी अभंग घेता, बापासाठी कीर्तन करता. तुमची कीर्तन ऐकतो आम्ही युट्यूबला, आम्हाला माहित नाही. आज एवढा मोठा शृंगार केला, एवढं मोठं कीर्तन ठेवलं, पण सगळेच बाप काय चांगले असतात. मी सांगितलं भल्या माणसा हे सुद्धा मान्य आहे, सगळ्याचेच बाप कुठं चांगले असतात. नाही म्हणे, पण आमच्या बापानं आम्हाला काही नाही दिलं. मी म्हणलं भल्या माणसा, बापानं काय नाही दिलं, बापानं काय नाही दिलं, बापानं काही नाही दिलं असं बोंबलत बसू नकोस. म्हणजे बापानं काय नाही दिलं असं कसं म्हणतो. नाही पण महाराज तुमची भरपूर कीर्तन ऐकल्या, सगळ्याचेच कीर्तन ऐकतो. आज तर इथं सगळी ज्येष्ठ मानलेली आहे, सगळे महाराष्ट्रातले नामवंत आहेत, ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आहेत, पाठीमागं दोन्ही सुंदर गायक आहेत, दोन्ही वादक आहेत, दृष्ट लागेल असा सोहळा आहे. बरं ऐकायला सुद्धा बुधावले महाराज आप्पा असतील, आमचे संदीपराव असतील, बाकी राऊत महाराज असतील, बाबा असेल, ही सगळी माणसं चांगल्याला ऐकणारे आहेत. प्रत्येकाशी कुठेतरी नाळ जुडलेले संप्रदायाची. कुणाचं लेकरू वारकरी संप्रदायात असेल, कुणाचा भाऊ संप्रदायात असेल. आम्हाला कळालं आता धनुभाऊंचाही मुलगा संप्रदायात आलाय, आनंद वाटला. अशी सगळी माणसं येत आहेत. मग तुम्ही वेगळं आम्हाला सांगायची काय गरज आहे. आणि रवी दादानं वर्ष श्राद्धाला दष्ट लागेल असा सोहळा ठेवण्याचं कारण काय आहे. बरं कुठं काटकसर नाही, कुठं भागव नाही. एखाद्या श्रीमंत बापाच्या एकुलत्या एका लेकीचं लग्न असावं आणि त्यानं जसं मागं पुढं पाहू नये तसं आमच्या दादाचं श्राद्ध आहे. बरं हाय ते सगळं दादातच आहे, दादाच्याच कृपे नाही. आम्ही कुठं नाही कमी पडणार. ही भूमिका आमच्या रवी दादाची. तुम्हाला वाटत असेल मालकाची एवढी चांगली भूमिका काय, तर माझ्या दादा या धर्माच्या मंडपातली एकही गोष्ट वायाला जाणार नाही. काय काय वायाला जात नाही यादी ऐका. तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चाललेला घास, एखाद्या मंदिराला दिलेली देणगी, नाम सप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्याला केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून देवाच्या नावानं वाजवलेली टाळी जगात कधी वायाला गेली नाही. हा वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे. आणि म्हणून ज्याला ज्ञान पाहिजे ना त्यानं अभ्यास करावा, ज्याला पैसा पाहिजे ना त्यानं उद्योगधंदा करावा, ज्याला चांगलं आरोग्य पाहिजे त्यानं व्यायाम करावा, दररोज कमीत कमी 2-2.5 किलोमीटर पळावं. माहित आहे ना बरं का अमोल महाराज. ज्याला चांगलं आरोग्य पाहिजे त्यानं पळलं पाहिजे, ज्ञान पाहिजे अभ्यास करावा, पैसा पाहिजे उद्योग करावा, आरोग्य पाहिजे व्यायाम करावा, पण वाटतं समाधान पाहिजे त्यानं डोळे झाकून परमार्थ केला पाहिजे. हे ध्यानात राहावं. माना नाही तर मानू नका. नाम सर्व साधनाचं सार आहे, ध्यान सर्व साधनाचं सार आहे. मुळात नामचिंतन करणाऱ्याच्या वाट्याला यमाचे दूतही जात नाही. तुमच्याकडे ऐका उदाहरण आहे ना. म्हणजे काय उदाहरण. दर आठवड्याला यम धर्माची मीटिंग बसते. यमधर्म सगळ्याला पुढे बसवतो आणि यमदूतांना सांगतो, यमदूतांनो काय माझी ताकीद आहे. काय ताकीद आहे. जिथं नामस्मरण करतात, जिथं कीर्तन होतं, जिथं भजन असतं तिथं जायचं नाही. ना
यमदूत जात नाही, त्यांना सक्त वॉर्निंग आहे, जिथं कीर्तन आहे तिथं जायचं नाही. पण त्यातला एक यमदूत फार चतुर होता, त्याच्यासारखा हुशारच होता. सारखा वळवळ 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 खायचा, इकडं बघ तिकडं बघ, सारखं टुकूमुकू बघतोय चांगला वाटत. मग ते यमदूत हुशार होतं, यमधर्माकडे गेलं. यमधर्माची मी जर गेलो तर, अरे जाऊ नको म्हणलं ना, जिथे होय हरिकथा तिथे नाही तुम्हा सत्ता, जिथे कीर्तन भजन प्रवचन आहे, जिथं अध्यात्म आहे तिथं यमा, आपण जायचं नाही. पण ते चतुरच होतं. यमधर्मा काय, आणि मी गेलो तर जाऊन बघ तुझं, तो बघ तुझे कसे हाल होतात. ते गेलंच. तिथं बोराटे महाराजाचं कीर्तन सुरू होतं. विशाल महाराज, दराडे महाराज, जाधव महाराज पकवाजे होते, ते संस्थेतले विद्यार्थी होते, पेटी मास्तर चांगले होते, पाठीमागं तुतारीवाले चांगले होते, चौदार तर त्यांचे भाऊच होते. असं सगळं जिथल्या तिथं होतं. आमच्या भावांची साऊंड सिस्टम होती. मग ते गेलं बुधावले महाराज, ते यम. त्यानं बघितलं लांबूनच, तिथं कीर्तन चाललं होतं, विनेकरी उभा होता, 2 पकवाजे, 2 गायक, सगळं जिथल्या तिथं कुठंच कमी नव्हतं. त्याच्यात एक पताकवान होतं. मग ते पुढे आलं आणि ह्या यमाच्या दूतानं जसं त्याला पाहिलं तसं रिवर्स गिअर टाकला, तसं परत यमपुरीला जाऊनच थांब. मग यमधर्म आला तर यमदूताला घाम आडेला, थरथर थरथर कापत होतं, लटलट लटलट कापत होतं. मग यमधर्माने विचारलं, काय रे दूता, बीपी वाढला का काय, का साखर कमी झाली, नेमकं झालंय काय, थरथर का कापतो? ते तुमचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. काय झालं? ते गेलो होतो कुठं, रविदादाच्या घरी. तिथं काय होतं, सागर महाराजांचं कीर्तन होतं. अरे तुला सांगितलं होतं ना, तिकडं तर जाऊ नको, लयच वाटतंय तर युट्यूबला टाकून कीर्तन ऐकत बस, जाऊ नको तिकडं. नाही पण गेलो होतो. मग झालं काय, तिथं गेलो आणि नामदेव महाराज तिथं होते. नामदेव महाराजांना काय केलं, नामदेव महाराज पताका घेऊन आले. मग झालं काय, झालं काय हे मला विचारता, तुकोबांना विचारा. म्हणे काय झालं, तो नागवी तो आम्हा विष्णुदास म्हणोनी, तो नागवी तो आम्हा विष्णुदास म्हणोनी, तो नागवी तो आम्हा विष्णुदास म्हणोनी, तो नागवी तो आम्हा विष्णुदास म्हणोनी. कुठं सांगत यमा, पुढे चाले ना, नागवी तो काळजी करू नका अमोल महाराज. मी रोज 2 पानं वाचतो आणि मग कीर्तनाला येतो. दिंडी पुढे चाले ना, तुमच्या अभ्यास करायचं डोक्यात असतं माझ्या रोज. दिंडी पुढे चाले ना, यमधर्म सांगत असे तो काय असंच आहे. म्हणजे जिथं हरिकथा आहे तिथं यमदूत येत नाहीत. मग येतं कोण, अखंड जयाला देवाचा शेजार. इथं फक्त काउंटिंग करत बसला असता. 70 राहिले, 60 राहिले, 50 राहिले, 40 राहिले, 10 राहिले, 5 राहिले, 2 महिने राहिले, 1 महिना राहिला, फक्त एकच दिवस उरला, उद्या तर मरणार. एरवी असं, पण जिथं कीर्तन सुरू आहे तिथं मात्र त्याला जागा नाही. आणि म्हणून वर्ष शब्दाचं कीर्तन. अन्नदोष, भूमिदोष आणि संघदोष हे 3ही दोष प्रत्येक जीवाच्या पाठीमागे लागले. हे 3ही दोष निघून जावे म्हणून शब्दाचं कीर्तन. मुखी नाम, हाती मोक्ष आणि ऐसी साक्ष बहुतांची. अनेकांनी सांगितलं नामचिंतनानं फायदे होतील. हे एवढे अवघड फायदे जर तुम्हाला माहिती नसतील तर हरिपाठात एक अभंग आहे, नामसंकीर्तन. बोला बोला, नामसंकीर्तन सडतील बापी 2-2 महिन्याची, मग 1.5 महिन्याची. अहो जन्मोजन्मीची पाप जाण्याचं सामर्थ्य केवळ नामचिंतनात. म्हणून दादांच्या पुण्यस्मरणाला आजचे कीर्तन. विठ्ठल दादांच्या पश्चात त्यांचा परिवार अत्यंत गोड.
या परिवाराबद्दल एक सुभाषित सांगतो आणि बाकी त्यांच्या परिवाराच्या बद्दल मी शेवटी बोलणार आहे. आपल्याला सर्वांना ज्ञात आहे हा परिवार किती गोड आहे. अगदी आपण सगळेजण रविदादाचे मित्र आहात. मी त्यांची स्तुती करावी म्हणून बोलत नाही. बरंच त्यांची स्तुती करावी. बरं मी लई त्यांचं कौतुक करावं असं म्हणायला गेलं तर मी काय भाडे करू नये त्यांच्यात काय. सगळ्यावर उपकार आहेत त्यांचे, माझ्यावर पण आहेत. तर मी स्तुती का करतो ऐका. एक प्रसंग सांगतो. बुधावले महाराज इथं शेजारी बोराटे वस्ती नावाची वस्ती आहे. थोडं इथं पंपाच्या पाठीमागं अर्धा किलोमीटर अंतर आहे. त्यांनी मला सांगितलं होतं महाराज हे कीर्तनातनं सांगायचं नाही. त्यांनी मला ताकीद दिली होती. मग कृष्ण मंदिर बांधायचं चालू झालं. तर मग मला माहिती असं काय. मग आता ते मंदिर बांधायचं, त्याला चौकट बसवायची. संध्याकाळी 8:30 पावणे 9 वाजता मी रविदादाकडे आलो. लॉकडाऊन होतं. कोणीच कोणाच्या थोबाडाकडे बघत नव्हतं नीट. सगळ्याच्या तोंडाला मास्क, सोशल डिस्टन्स, सगळ्यांनी अंतर पाळले. त्या तशा परिस्थितीत रविदादांना दरवाजा उघडला, आतमध्ये घेतलं, पाण्याचा तांब्या दिला, पायाचं दर्शन घेतलं. सागर महाराज काय येणं केलं. आज पहिल्यांदाच आलो होतो. काम होतं. काय काम आहे. छोटंसं काम आहे महाराज. म्हणे काय काम आहे सांगा. हे मंदिर बांधायला काढलं, वर्गणी पाहिजे. वर्गणी तर नका सांगू, मग तिथं द्यायलाच येईल. काम काय सांगा. आणि कुठपर्यंत आलंय देवळाचं काम. पाया झालाय, चौकट लावायची राहील. चौकटीची काळजी फक्त करता. दरवाजाचंही सांगा ना. नुसती चौकटच कशाला देऊ. ऐकताय ना. मी म्हटलं देणार, चिंता करू नका, कधी पाहिजे सांगा. उठून घरी जाईपर्यंत आमच्या रविदादानं कृष्ण मंदिराला असणारी चौकट आणि दरवाजा दोन्ही गोष्टी त्यांनी देऊ केल्या. हे लक्षात. पण विचारलं नावाचं कसं. नाव नको टाकू, वाटलं तर दादाचं टाका. एवढी भक्ती बापावर पोराची. आणि म्हणून सुशलो मातृ पुण्येन पितृ पुण्येन चतुरतः उदार वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. हे सुभाषित तंतोतंत लागू पडतं. तुम्हाला अर्थ कळला का नाही मला माहित नाही, पण मला कळला. बापाच्या पुण्याईनं चतुर, आईच्या पुण्याईनं सात्विक, खानदानाच्या पुण्याईनं दानशूर आणि स्वतःच्या पुण्याईनं भाग्यवान असणार आमचा रविदादा. सगळं जिथल्या तिथं आहे. आणि म्हणून आमचे रविशेठ असतील, रेश्माताई असतील, त्यांचा संपूर्ण परिवार, कार्तिक असेल, शिवम असेल, सलोनी असेल, आमचा छोटासा प्रतीक असेल, कमी वयात आमच्या प्रत्येकावर जबाबदारी आलेली आहे. पण पोरगा अतिशय गोड आहे. मी साक्षीदार आहे. आम्ही लहान होतो तेव्हा दादांनी आम्हाला खाऊ घातले याचे साक्षीदार आम्ही. बर खरं सांगू का संदीप महाराज, त्यांच्या जर मनात आलं असतं तर महाराष्ट्रातला कुठलाही कीर्तनकार एका फोनमध्ये आला असता. मध्यस्थी घालायला कशाला लागला असता. युट्यूबला सर्च केलं तर ठेच लागेल तिथं बुवा निघायला लागलाय. एक फोन केला असता तर कुठलाही महाराज आला असता. बरं कशाची अडचण आहे. मानधनाची, पैशाची, कशाची अडचण आहे. कशाचीच नाही. मनात आणलं असतं तर कुठलाही कीर्तनकार सहज आला असता. मग सागर महाराजालाच कीर्तन देण्याचं कारण काय. पण आपल्या परिसरातला आहे आणि आपला आहे ही भूमिका त्यांना कळाली हे लक्षात ठेवा. जिथं आपलं असतं तिथं प्रेम असतं. जिथं आपलं असतं तिथं माया असते. जिथं आपलं असतं तिथं आपुलकी असते. तुकोबऱ्यांचं एक सुंदर प्रमाण आहे. ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाय आठवी विठोबा. बसलेला आहे का बघा. काही सज्जन असतात तर सोयरे नसतात. काही सोयरे असतात तर सज्जन नसतात. काही सज्जनही नसतात, सोयरे नसतात. काही सज्जन सुद्धा सोयरे सुद्धा. काही सज्जनही नाही तर सोयरे नाही. आम्ही काल कीर्तनावरून येत होतो आणि येताना आम्हाला एका गावाच्या आजूबाजूला एक मनुष्य रस्त्याच्या कडेला भूताना पडलेला दिसला. सखुबाईची आराधना करत पडलं होतं. ते कळतंय तुम्हाला. आमच्या मामानं गाडी नाही थांबवली. का नाही थांबवली. जे पडलंय ना ते पिलेलं होतं, सज्जन नव्हतं ते. बरं आम्ही थांबावं तर तो सोयराही नाही, सज्जनही नाही आणि सोयराही नाही. प्रकार दोन. काही सोयरे राहतात पण सज्जन नसतात. मग विषय निघतो. ते अमुक अमुक तुमचा मेहनाला नाव घेतलं परत घेऊ नका. का माणसात नाव काढायच्या लायकीचं नाही ते. आपण ते तर सांगत होतं तुमचं त्यांचं जवळचं नातं आहे. बास करा ना आता, कशाला पुन्हा पुन्हा नाव घेता. आपण ते तर बायकोच आहो गप्पा म्हटलं ना, भाऊ असू द्या नंतर कोण असू द्या, परत त्याचं नाव घेऊ नका. बेवडा आहे ते, सोयरा आहे पण सज्जन. प्रकार तीन. काही जण सज्जन राहतात हो पण ते सोयरे नसतात. आता तुतारीवाला किती सज्जन दिसतो पहा.
अरे होय म्हणा, नाही तर नाही तरी म्हणा ना. दिसतो का नाही सज्जन? आणि तो विनेकरी सुद्धा किती सज्जन दिसतो पहा ना. हाय का नाही दोघे सज्जन? बरं तुम्हाला वाटतं का नाही त्याने तुम्हाला दाजी म्हणा? तुम्हाला वाटतं का नाही त्याने तुम्हाला भाऊजी म्हणा? आता नाहीलाच आहे, दोघांचं झालं सावधान, चान्स गेला. सज्जन आहे दोघं पण एकमेकाचे सोयरे नाही. मग असं आहे का? सज्जनपणा सोयरा पण आहे ना. कशावरून सांगताय? मग नामदेव महाराजांचं प्रमाण नामदेव महाराज सांगतात, सदा पांडुरंग जवळी तया, सदा पांडुरंग जवळी तया, सदा पांडुरंग जवळी तया, सदा पांडुरंग जवळी तया. नामा म्हणे माझा सोयरा जीवन आणि सदा पांडुरंग जवळ येत आहे. मी नेहमीच सांगतो, माणसाला एखादा मित्र जीवलग असला पाहिजे, एखादा मित्र माळकरी असला पाहिजे, एखादा मित्र वारकरी असला पाहिजे. आपल्या मित्रांच्या यादीला एखादा सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, डॉक्टर, कंपाऊंडर, चित्रकार, पत्रकार, शिल्पकार, मूर्तिकार, गीतकार, कीर्तनकार, कथाकार, श्रीमद भागवत कथाकार, रती, महारथी, आचार्य, प्राचार्य, एखादा मृदंगाचार्य, गायनाचार्य, कुणीही असावा पण एखादा जोडीदार असावा. सांगू, 100 मित्र असावेत माणसाला, पण त्या 100 मित्राच्या यादीला एखादा मित्र माळकरी असला पाहिजे, हे लक्षात ठेवा. गोव्याला, महाबळेश्वरला नेणारे 100 मित्र मिळतील तुम्हाला, पण खांद्यावर हात टाकून येत असतात, चल जाऊन येऊ पंढरपूरला असं म्हणणारा मित्र नवसाला मिळत. चल रे सोमवार जाऊ आपण महादेवाला असं म्हणणारा मित्र पाहिजे. चल दोस्त आज जाऊन येऊ मारुतीला असं म्हणणारा मित्र पाहिजे ना. त्याला सगळेच मित्र तुम्हाला मांडर देवीला नेणारे असल्यावर काय उपयोग आहे? एखादा मित्र सजने असलं पाहिजे. पहा माझ्याकडे 4 कृपा प्रत्येकाच्या पाठीमागा आहे. अभंगात आलो बरं आपण. आज मोक्षाची प्राप्ती दादांना झाली, इथपर्यंत सांगितलं मी. नामस्मरण कधी वायाला जात नाही, इथपर्यंत जाऊन झाले. 4 कृपा प्रत्येकाच्या पाठीमागे आहे. 1 भगवंत कृपा, 2 संत कृपा, 3 अंतकरण कृपा आणि 4 मातृ-पितृ कृपा. त्या 4 कृपा आहेत. त्यातली पहिली कृपा आहे भगवंताची कृपा. जोपर्यंत देवाची कृपा होत नाही तोपर्यंत आपलं चांगलं होत. कशावरून? 100तला एकही जिवंत ठेवला नाही आणि 5तल्या एकाच्या केसालाही कृष्णानं धक्का लागू दिला. का बरं? ही देवाची कृपा आहे. माना नाही तर मानू नका, पण जोपर्यंत देवाची कृपा होत नाही तोपर्यंत यश मिळत नाही. तुम्ही पहा, कठीणातलं कठीण ऑपरेशन डॉक्टर पार पडतात आणि आपण त्यांची गाठ घेतल्यानंतर आपल्याला देवाचे आभार मानायला लावतात. देवाची कृपा. मी नेहमीच सांगतो, 90 वर्षाचं म्हातारा आजारी पडलं, डॉक्टरकडे भरती झालं, शुद्धीवर आलं. मग डॉक्टरनं हात हातात घेतला, बाबा बरं वाटतं का? बरं वाटतं. मग म्हाताऱ्यानं विचारलं, किती खर्च आला ऑपरेशनला? 17 लाख रुपये. बापरे. पण तुम्ही काळजी करू नका, तुमच्या पोरानं पैसे दिले. मग म्हातारा रडू लागलं. रडणाऱ्या म्हाताऱ्याच्या समोर डॉक्टर उभा राहिला, हात हातात घेतला आणि मग डॉक्टर बोलतो, आजोबा रडायची गरज नाही, मी वाचवलंय तुम्हाला आणि अवघं 17 लाखाचं ऑपरेशन केलं, माझ्यामुळे जिवंत आहे तुम्ही. मग म्हातारा रडता रडता हसलं. हसता का बाबा? मग डॉक्टरला म्हातारा सांगू लागलं, डॉक्टर किती तास ऑपरेशन झालं? 3.5 तास. बिल किती झालं? 17.5 लाख. मग बोलू का डॉक्टर? बोला ना बाबा. माझं हृदय अवघं 3.5 तास तुम्ही तुमच्या हातावर सांभाळलं तर त्याचं 17.5 लाख रुपये बिल केलं. 90 वर्षाचा झालो, तुम्ही ऑपरेशन केलं तर 17.5 लाख रुपये बिल केलं. जगाच्या मालकानं 90 वर्षाचा होईपर्यंत मला फुकट सांभाळलं, 1 रुपया बिल कधी घेतलं नाही. त्या देवाचे उपकार किती मानू म्हणून माझ्या डोळ्याला तुम्ही माना नाही तर मानू नका, पण देव आहे. एका गावात एक जण व्याख्याता आला होता, देव नाही या विषयावर व्याख्यान द्यायला. विषय कोणता होता? देव नाही. एवढा चांगला बोलला, देव नाही, देव नाही, देव नाही, देव नाही. लोकाला पटलं. लोक म्हणले, साहेब काय तुमच्या आवाजातला चढउतार आहे, काय तुमची शब्द फेक आहे, काय तुमची वाक्यरचना आहे, किती मार्दवता आहे. देव नाही या विषयावर एवढं चांगलं बोलला तुम्ही. देव नाही, देव नाही हे आम्हाला पटवून दिलं, पण काय हो, देव नाही या विषयावर एवढं चांगलं बोलायला तुम्हाला जमलं कसं? तो म्हणला, आपलं काय, शेवटी देवाचीच कृपा. आणि आपला विषय कोणता होता? देव. माना नाही तर मानू नका, अस्तित्व मान्य करावं लागेल. चला पुढं. देवाची कृपा. एक मोठं उदाहरण देतो.
42 वर्षाचा सुदाम नावाचा ब्राह्मण होता आणि 43 वर्षाचा भगवान गोपाल कृष्ण होता. 125 वर्ष राज्य केले त्याने. द्वारकेचा राजा झाला गोपाल कृष्ण. त्याला वारं घालायला, त्याचे पाय दाबून द्यायला सेवेकरी होते. दरबार भरला होता, वाडा सजवलेला होता. ते कृष्णाचं नगर होतं. पाय ठेवला तर सोन्यानं चकाकी मारणारं कृष्णाचं नगर आहे. आणि इकडं सुदामा गरीब आहे. एक दिवशी सुदामाच्या बायकोनं सुदामाला विचारलं, सुदामजी, हा काल तुमचं फेसबुक चेक केलं मी. बर, काय दिसलं का? तुम्ही देवाचे बेस्ट फ्रेंड आहात वाटतं. हा. देव तुमचा मित्र आहे. हा. अहो, कृष्ण तुमचा सवंगडे. मग मात्र सुदामा पुढे बसला. फटकत होत, कमरेला जानवर, गळ्यात 8-8 दिवस पाणी मिळत नव्हतं, प्यायला खायला अन्न मिळत नव्हतं. असा गरीब होता. कोण? सुदामा. बायकोही गरीबच होती. 17 ठिकाणी फाटलेलं लुगडं, पोरही गरीब, सगळं गरीब. 5वीला पुजलेली दारिद्र्य होतं. सरस्वतीचं आणि लक्ष्मीचं कधीच जुळत नाही. जिथं लक्ष्मी असते तिथं सरस्वती नसते, जिथं सरस्वती असते तिथं लक्ष्मी नसते. तुम्ही पहा, जे लय हुशार असताना त्याला पैसे फी भरायला नसतात. आणि ज्याचं आज पेटवलं तर 168 दिवस विजणार नाही, ते 34% वर जात नाही. श्रीमंती आणि सत्ता या 2 गोष्टी सख्या मैत्रिणी आहेत. पण लक्ष्मीचं सरस्वतीचं कधी जुळत नाही. सत्ता आणि संपत्ती या दोन्हीचं जुळतं. दोन्ही सख्या बहिणी, सख्या जावा झाल्या. सत्ता आली की संपत्ती येणार आणि संपत्ती आली की सत्ता येणार. तुम्ही पहा आजूबाजूला, तुम्हाला कळत असेल. सत्ता आली की संपत्ती येतेच, मग विषय निघतो. खरं सांगू का? अहो, जेव्हा ते निवडून आले तेव्हा त्यांच्याकडे काही नव्हतं. उभा राहिले तेव्हा काही नव्हतं. आमच्या राजदूतवर फिरवलंय आम्ही, जुनी म्हातारे सांगतात. आमच्या गाडीवर फिरवलं, बायकोचा डाग मोडला, मग डिपॉझिट भरलं. पैसे नव्हते पण सत्ता आली. आता बदल झाला. गाव विकत घेण्याची भाषा झाली का? सत्ता आली, संपत्ती येणार, आपोआप येते. संपत्ती आली मग सत्ता येते. हे 1707 नंबर वॉर्ड मधलं सांगतो बरं का, तुम्ही कोणी मनाला लावून घेऊ नका. तर गाव माझा आहे, पंचायत महाराज. सत्ता आली की संपत्ती येणार. 1707 नंबरचा वॉर्ड कुठल्या गावात असेल, आपल्याला काय करायचं नसतोच. सत्ता आली की संपत्ती येणार या, आणि संपत्ती आली की सत्ता येते, मग विषय निघतो. रात्री लक्ष्मीचा फेरा आला हो 12:30 वाजता. का? संपत्ती होती, सत्ता आली, हे बरोबर होतं. पण सरस्वतीचं लक्ष्मीचं जुळत नाही. मग कृष्णाच्या जवळ सुदामा गेला. सुदामानं डोळे भरून पाहिले. ऐका बरं प्रसंग. कुणी पाठवले? पाठवणारी बायको आहे. जा म्हणे, लय मित्र आहे ना तुमचा, दोस्त आहे म्हणता, गप्पा मारता, जा त्याच्याकडं. मग कृष्ण सुदामा भेटायला गेला. तसा त्याला आत नाही सोडला. पहारेकरी दारात होते. कुणाला भेटायचंय? मैं कृष्ण जी का बचपन का दोस्त हो, उनसे मिलना चाहता हूं. तू आणि देवाचा मित्र, रांगावर चिमटी एवढ्याला मास नाही, 17 गाठी धोतराला तुझ्या, पारुसा दिसतो कुठला, असं नका म्हणू. मी देवाचा मित्र आहे, ब्राह्मण आहे मी. मग ब्राह्मण आहे तर आमच्या देवाचा मित्र एवढा किरकोळ कसा? अहो, खरंच देवाचा मित्र आहे. खरं सांगता म्हणे. हा. मग आतमध्ये सोड. कृष्णानं डोळे भरून पाहिलं सुदामाला. कडकडून भेटी झाल्या. रुक्मिणी, सत्यभामा पाय दाबून देत होत्या सुदामाचे. तिघांच्या घरी जाताना रिकाम्या हाताने कधी जायचं नसतं. एक मित्राकडे जाताना, 2 आपल्या गुरुला भेटायला जाताना, आणि 3 लेकीच्या घरी जाताना रिकाम्या हाताने जायचं नसतं. तुम्ही बघा, म्हातारं किती गरीब असू द्या, 5 रुपयाचा बिस्किटचा पुढे घेतं, खिशात घालतं, मग लेकीच्या गावाला जातं. तिघाच्या घरी रिकाम्या हाताने जायचं नाही. दोस्ताच्या घरी, मित्राच्या घरी रिकाम्या घरी जायचं नाही. मित्राच्या घरी जाताना तात्या रिकाम्या हाताने जायचं नाही. तुम्ही लवकर आला होता म्हणून सांगतो. मित्राच्या घरी जाताना, उद्या येणार आहे ना तुम्ही, रिकाम्या हाताने येऊ नका. मित्राच्या घरी जाताना रिकाम्या हाताने जायचं नाही, काहीतरी घेऊन जायचं. बर. मग पोहे घेतले होते धोत्रात बांधून, ते फके मारी प्रीतीचे त्यातले. मग आतमध्ये गेले. कृष्णानं ते फके मारून मारून पोहे काढले. मग विचारलं, दोस्ता कसं चाललंय? सत्यभामा बघतच होती. सत्यभामा नवीन होती ना, तरुण होती ना. सत्यभामा म्हणली, हे काय पाहते मी, आतापर्यंत तर कधीच पाहिलं नाही. आणि देव सिंहासनावरनं खाली उतरलाय, सुदाम्याला सिंहासनावर बसवलंय, स्वतः कृष्ण पाय धुतो मित्राचे. असली कुठली मैत्री असते का?
मग तिने विचारलं, कृष्णाजी काय लई तुमची मैत्री आहे म्हणे. आणि मग सांगू लागला कृष्ण, तुला माहित नाही माझं सुदाम्याचं प्रेम. कधी कधी विषय निघतो बघा, तुम्हाला सगळ्याला बापूसाहेब माहित असेल, विषय निघतो एखाद्या माणसाचा. तुम्हाला माहित नाही तो अमुक आमका आमचा दोस्त आहे, आम्ही एका गाडीवर फिरलो, दररोज चेन पडत नव्हती, आम्हाला फोन आला की आम्ही निघालोच. अहो एका सायकलवर गेलोय, तो पुढे बसायचा, मागच्या कॅरेजवर आम्ही बसायचो, लोकांच्या सायकल मधली हवा सोडून द्यायचो, आम्ही लय पराक्रम केले. एवढी मैत्री आहे, एवढी मैत्री आहे. मग आता मोठा झाला जोडीदार, आता फोन पण उचलत नाही. हे होत का नाही? कधी कधी विषय निघतो बघा. ते बोराटे महाराज आमच्या पुढनं पळत होता करगुटावर धरून. मग आता काय झालं? आता लई मोठा महाराज झाला ना, आता आमचा फोन उचलला, बुवा झालाय, आता काय सांगायचं. असे विषय निघतात कुठं. कधी विषय निघतो बघा. ते आमच्या इथलं होतं म्हणे, तसंच झालं. मग कृष्ण सांगू लागला, तुला माहित नाही सत्यभामे हा जोडीदार आहे, जीवलग आहे, स्वैर आहे. आमचं प्रेम तुला माहित नाही. एका डब्यातलं अन्न खाल्लंय. अगं दही दूध चोरायला जायचो तर लोण्याचा गोळा अर्धा मी खायचो ना अर्धा सुदामा खायचा. दही अंडी केली तर खालच्या थराला मी होतो आणि वरच्या थराला सुदामा होता. तुला माहित नाही. मग आता का अंतर पडलं? आता स्टेटस बदलला. आता आपल्या स्टेटसनं राहावं लागतं. लई सुदाम्याला व्हिडिओ कॉल करून जमत नाही, असं नाही चालायचं. मग सुदामा सांगू लागला, वहिनी तुम्हाला माहित नसल पण तुमचा नवरा जगाचा मालक, देव ज्याला ईश्वर म्हणतात, ज्याला कृष्ण म्हणतात, पठ्ठ्याचा जोडीदार आहे. एकदा तर सांगतो वहिनी, मग मांडी घालूनच बसलं वहिनीला का पाहणार. अवसर पडलं ना, आतापर्यंत आत सोडत नव्हती, आता बघा काय मिजाज. आता सत्यभामेच्या पुढे हाताच्या बाया मागं सरून मांडी घालून रुक्मिणी शेजारी बसते, काजू बदाम पुढे ठेवलेले. वहिनी मी म्हणून सांगतो तुम्हाला, उचलायचं काजून टाकायचं तोंडात, बदाम उचलायचं तोंडात टाकायचं आणि गप्पा मारायला लागले. चेकाळच ते. वहिनी काय, एकदा तर दही दूध चोरायला गेलो होतो, मग कृष्ण सोबत नव्हता, मग मी एकटाच गेलो होतो, मग तिथं गेलो, मग लोणी होतं कुठं टांगलेलं होतं वर, अजून मोठा माठ होता, मी एकटाच वाड्यात गेलो, गवळ्यानी झोपी गेल्या होत्या, माठ फोडला, दही दूध खाऊ लागलो, त्यातलं ताक पिलो. आणि तुम्हाला माहित नाही वहिनी काय काय गोड होतं ताक ते. माझ्या ध्यानात आलं वहिनी. काय ध्यानात आलं? माझा मित्र सुद्धा माहित, त्याच्याकरता ताक नेलं पाहिजे, मग पण हातात काहीच नेलं नव्हतं. मग गवळणीचं घर पण मोठं होतं. कसलं होतं ते? किचन टॉयलेट असल्यानं लॉक होतं, त्यामुळे तांब्या कुठं सापडला नाही. मग काय केलं भाऊजी? वहिनी अहो माझ्या ध्यानात आलं आपल्या मित्राला ताक दिलं पाहिजे, ताक लई गोड आहे. मी काय केलं माहिती आहे वहिनी? काय केलं? तोंड उघडलं, तोंडात ताक धरलं. असं ऍक्टिंग करून दावते वहिनीला. वहिनी म्हणते, खरं सांगता ना? खरंच सांगतो वहिनी, तुमची शपथ, मारू नको बाबा मला, सांग खरं. असं तोंडात ताक धरलं. मग घरी आलो. कुठं? कृष्णाकडे आलो. पण कृष्णाला खुरवत होतो तरी कळालं नाही. माझा दोस्त पहिल्यापासून ढ होता. असं कोण म्हणतंय? सुदामा. मी ब्राह्मण आहे ना, माझे पेपर बघून लिहित होता. कोण? कृष्ण. कृष्ण म्हणला, बोल बाबा, आता तुला वहिनी गावली गप्पा आणायला, बोल काय बोलायचं ते. आणि वहिनी काय, मी खुरवत होतो कृष्णाला, तोंडामध्ये ताक धरलेलं होतं, त्याला तोंड उघड म्हणत होतो, पण त्याला कळत नव्हतं. किती खुणावलं तरी त्याला कळत नव्हतं. मग काय केलं तुम्ही? मग काय त्याला खाली पाडलं तुमच्या नवऱ्याला. कुणाला? कृष्णाला. बोखंडी बसतो त्याच्या पोटावर. एका हातानं जबडा धरला तरी तोंड उघडलं. मग दुसऱ्या हातानं तोंड धरलं, तोंड असं मी उघडलं, आणि वहिनी मी तोंडात आणलेलं ताक पिचकारी मारून कृष्णाला प्यायला लावलं. मग सुदामा निघाला माघारी. कुंकुम अर्जन करायचं होतं, तिलक घेतला, कपाळाला लावायचा,
5वी पुसताना सटवाईनं जेवढं दारिद्र्य लिहिलं होतं, कृष्णानं फक्त नामाटी ओढली. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. सोन्याचं गाव दिलं कृष्ण. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात सुदुंबरे नावाचं गाव. संताचे जगनाडे महाराज नावाचे सुंदर साधू. तुकाराम महाराजांची ओळख झाली. महाराजांच्या कीर्तनाला रोज यायला लागले. पुढे गावे त्याचे द्रावे ध्रुवपद, रोज कीर्तनाला हजर. एक दिवशी कीर्तन झालं. पेट्याची घडी घालता घालता विचारलं, आज नाराज दिसता? एक म्हणणं आहे आमचं. काय म्हणणं आहे संताजी? आणि मग संताजी जगनाडेंनी सांगितलं, असं आहे काय, मी मेल्यानंतर मला माती द्यायला तुम्ही आलं पाहिजे, एवढी कृपा माझ्यावर असू द्या. संताजी असं काय बोलतात? तुमच्या आधी मी गेलो तर असं नका म्हणू तुकोबा. मी गेलो पाहिजे आणि मला माती द्यायला तुम्ही आलं पाहिजे. तुम्ही माती दिल्याशिवाय माझा अंत्यविधी पूर्ण होणार नाही. घरी गेले. मग फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकाराम महाराजांचं कीर्तन देहूत चालू झालं आणि 9:45 वाजता निरोप पाठवला, संताजी तुकाराम महाराजांचं कीर्तन सुरू आहे चला. संताजी तेली समाजातले होते. गाणा सुरू होता. ते म्हणाले, एवढा गाणा झाला की येतो. त्यांना काय माहित होतं तुकाराम महाराजाचं शेवटचं कीर्तन आहे. त्याच कीर्तनात हाती धरोणिया देवे नेला तुका, प्रयाण काळी देवे विमान पाठवले, वैकुंठाला गेले तुकोबा. सदेह वैकुंठ गमन झालं. मग 3:30 वाजेपर्यंत कानावर बातमी आली संताजीच्या, तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, वैकुंठाला गेले, वैकुंठाला गेले. आतल्या झुरू लागले. आपलं तर ठरलं होतं तुकोबा, तुमची कृपा होणार आहे, तुम्ही माती द्यायला येणार आहे, असं कसं झालं? असं म्हणत म्हणत अन्न पाणी सोडलं. काही दिवसात संताजी जगनाडे वैकुंठवासी झाले. मग अंत्ययात्रा काढायची ठरली. अंत्ययात्रा निघाली. स्मशानापर्यंत अंत्ययात्रा आली. आपल्याकडं जसं जाळलं जातं तसं त्यांच्यात पुरलं जातं. मग खड्डा खांदला. संतांजींचं पार्थिव त्याच्यामध्ये ठेवलं गेलं. कितीही माती टाकली तरी गळ्यापासून मान वरतीच राहायची. सगळ्यांनी प्रयत्न करून पाहिले. आपल्याकडे जसं सावरण्याचा विधी असतो, ते सावडायला जातो आपण, एक एक अस्थी उचलतो आणि ते पोत्यामध्ये टाकतो. काही काही ना तर अस्थी घावतच नाहीत, मग कोळसच उचलतात आणि पोत्यात टाकतात. परत निवडावं लागतं. पण त्यांच्यात असं 3 मोठी माती द्यायची प्रथा असते. मग 3 मोठी माती द्यायची होती. कितीही माती टाकली तरी पार्थिव उघडच राहतं, डोकं वरतीच राहतं. मग संताजीचा पोरगा धावतच आला. आमच्या बापाचं ठरलंय काय, जोपर्यंत तुकाराम महाराज येत नाही आणि आमच्या बापाला माती देत नाही तोपर्यंत अंत्यविधी पूर्ण होणार नाही. वेडे का खुळे तुम्ही? आता वैकुंठाला गेले, कसे यायचे? येणार, येतील म्हणेपर्यंत तर स्वतः तुकाराम महाराज वैकुंठातनं आले. 3 मोठी माती उचलली आणि संताजीच्या देहावर, पार्थिवावर ती माती टाकली. संताजीचा अंत्यविधी पूर्ण झाला. याला म्हणतात संत कृपा. 3री कृपा आहे गुरु कृपा. ती महत्वाची आहे. नामदेव महाराजावर विसोबा क्षेत्राची कृपा झाली. जेथे जेथे ठेवेले पाय तेथे तेथे पिंड. ज्ञानोबरायांची कृपा विसोबा क्षेत्रावर, विसोबरायांची कृपा आमच्या नामदेव महाराजांवर. आणि 4थी कृपा अंतकरण कृपा महत्वाची आहे. आपलं मन प्रत्येक गोष्टीला साक्षी असावं असं म्हणतात. तो का म्हणे साक्षी आहे, हे कळालं तुम्हाला. आता पुढे चला, शेवटची कृपा सांगतो, पुढे जातो. बापाची कृपा. का वडिलांची कृपा कुठं असते का? नसते असं कोण नाही. पण तुम्ही लई म्हणता बापानं अमुक दिलं, बापानं तमुक दिलं. आमच्या बापानं आम्हाला काय नाही दिलं. काल तरी एक बहादर मला म्हणाला, महाराज आमच्या बापानं आम्हाला दात घासायला माती ठेवली. आणि काय सांगता तुम्ही, बापानं अमुक दिलं, बापानं तमुक दिलं, बापानं हे दिलं, बापानं ते दिलं. मी म्हणलं, भल्या माणसा, आपल्या बापानं आपल्याला त्याचं नाव दिलंय, अजून काय द्यावं? आपल्या बापानं आपल्याला त्याचं नाव दिलंय, नाव, कल्पना करा, सगळं दिलं असतं. आणि आपल्या बापानं आपल्याला नावच दिलं नसतं तर एखादा माणूस तुम्हाला रस्त्याने जाताना दिसावा, जायचा रोडला गाडी थांबवली, त्यानं असा फॉर्च्युनर मध्ये उतरावा आणि तुम्ही त्याची गाडी घ्यावी. गाडी तुमची आहे, 10 आहेत, बापरे. गळ्यातलं सोनं तुमचं आहे, लय आहे. हातातल्या अंगठ्या, बोट कमी पडली, अंगठ्या शिल्लक राहिल्या. बंगला 20 कोटीचा बंगला आहे, मग चांगलं दिसतंय. 50 कोटीची जमीन आहे, बापरे. आणि 100 कोटी बँकेत आहे, एवढी मोठी आहात. मग बरं असू द्या. बापाचं नाव काय? मान खाली. अहो बापाचं नाव काय? कुणाला विचारलं? तुम्हालाच. अंगठ्या जास्त झाल्या, बोट कमी पडली वाले.
20 कोटीचा बंगला, 50 कोटीची जमीन, 100 कोटी बँक बॅलन्स. बापाचं नाव काय माहित नाही. मग काय काळी लावायची स्टडीला का? एवढं सगळं पण बापानं नाव नाही दिलं, काय उपयोग आहे? आणि लोक म्हणतात बापानं काय दिलंय, बापानं काय दिलंय. ध्यानात राहू द्या, बापानं आपल्याला त्याचं नाव दिलं. पंचपंख बिना हाती, दंत बिना, मंदिर दीप बिना, सुमिरन कर रे मेरे देवानं आपल्याला जन्म दिला आणि बापानं आपल्याला नाव दिले. नाव हत्ये पण दात नाही, पक्षे पण पंख नाही. आपण लहान होतो तेव्हा आपल्याला गाणं ऐकायला मिळायचं. आकाश झेप घेरे पाखर तोड, लोखंडाचा पिंजरा. कशाचा पिंजरा पुराव? सोन्याचा. कशाचा पिंजरा? कशाचा पिंजरा? अरे सोन्याचा पिंजरा असला तरी काय जाळायचा? पक्षी पण पंख नाही, हत्ती पण दात नाही. सांगू पुढं, स्त्री आणि पुरुष समानतेच्या गप्पा फक्त मारायला चांगल्या लागतात, पण नारी पुरुष बिना. ऐका बरं, आता फार महत्वाचं सांगतो. माझं एवढं ऐकून, आमच्या बापानं आम्हाला काय नाही दिलं, काय नाही दिलं, काय नाही दिलं, एवढं जरी म्हणायचं तुम्ही बंद झाला तरी माझ्या कीर्तनाचं चालतं ठेवलं. आमच्या बापाला काही कळत नाही, आमच्या बापाला काही कळत नाही, आमच्या बापानं काहीच ठेवलं नाही, असं नका म्हणू. का? याचं उत्तर, वेश्या पुत्र बाप बिना, वेश्या पुत्र बाप बिना, बाप बिना सुमिरन कर मेरे मना. लोक म्हणतात बापानं काय दिले, बापानं काय दिले, बापानं काय दिले. पहा बरं माझ्याकडं, देह नयन बिना, कोल्हापूरला गेला तर अंबाबाईचं दर्शन घ्या. शेजारीच एक अंध विद्यालय आहे, आवर्जून भेट द्या. मी दर 2 महिन्याला तिथं जाऊ. सध्या 27 मुलं तिथं आहेत आणि अंध आहेत, कुणालाच दिसत नाही. काही 5 वर्षाची, काही 10 वर्षाची, काही 15 वर्षाची. मागच्या आठवड्यात गेलो होतो मी, वारी झाल्या गेलो. तिथले सर सांगत होते, पुरावं आज सागर महाराज आले तरी आपल्या संस्थेला भेट द्यायला. मी कीर्तन लावून देतो ना, ते सागर महाराज आहेत. एका पोरीला जवळ बोलावलं, 7-8 वर्षाच्या असेल. मी विचारलं तिला, दिसतं का तुला? नाही महाराज, आम्हाला काही नाही दिसत, आम्हाला फक्त प्रकाश दिसतो, आम्हाला सगळं पांढरं दिसतं, नाही तर काळं दिसतं, आम्हाला काही दिसत नाही. दुसऱ्या पोराला विचारलं, तुला काय दिसतं का? नाही महाराज, फक्त रंग दिसतात. तिसऱ्याला विचारलं, तुला दिसतं का? नाही महाराज, पण आम्ही तुम्हाला ओळखतो, आमचे सर आहेत ना, तुमचं कीर्तन टीव्हीला लावून देतात. दररोज सकाळी 7 ते 9 आमच्या घरात कीर्तन असतं. आमच्या या संस्थेमध्ये संध्याकाळी 5 ते 6 कीर्तन असतं महाराज. आम्ही कीर्तन ऐकतो, तुमचे ऐकतो, बऱ्याच कीर्तनकाराची कीर्तन ऐकतो महाराज. आम्ही तुम्हाला पाहिलं नाही, पण आम्ही तुम्हाला ऐकलं. डोळे नाही, काय देहाचा उपयोग? कल्पना करा, देवानं पाय दिले असते, हात दिले, पाय दिले, सगळं दिलं, पण डोळेच नाही. मग काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, कसं बघा? देवानं काय दिले? डोळे दिले. डोळे देहा नयन बिना, अरे चंद्र बिना, वेश्या पुत्र बाप बिना, पुत्र बाप बिना, पुत्र बाप बिना. आणि लोक म्हणतात बापानं कुठे काय दिले? अरे बापानं नाव दिलंय आणि नाव देताना त्याच्या बदल्यात काही नाही घेतलं, उलट आपल्या देहाचं वाटोळ करण्याची भूमिका बापाची आहे.
अपेक्षित राहत. चुलीवर भाकऱ्या भाजणारी माय लक्षात राहील, पण ती भाकरी टोपल्यात येण्याकरता प्रयत्न करणारा बाप लोक विसरले. लेकराचा पहिला नंबर आला तर गावाला पेढे वाटणारी आई लक्षात आहे, पण माझं लेकरू पहिल्या नंबरानं पास झालं पाहिजे असे प्रयत्न करणारा बाप मात्र लोक विसरतात. आई ध्यानात राहते, आई जवळची वाटते, बाप ओरडणारा, बाप त्रास देणारा वाटतो. प्रसव वेदना होताना ओरडणारी आई लक्षात आहे, पण डॉक्टरच्या ऑपरेशन थिएटरच्या बाहेर येरझाळ्या घालणारा बाप लोक विसरतात. आई जवळची वाटते, आई माया देते, आई प्रेम देते, आई जवळ आपुलकी आहे. लोक म्हणतात बापापेक्षा आई मायाळ असते. बापाचं प्रेम कधी डोळ्यात न दिसत. ज्याच्या आयुष्यात बाप नावाचा विठोबा त्याला त्याच्या आयुष्याचं पंढरपूर लवकर गाठता येतं. तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते तिला आई म्हणतात, तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते तिला आई म्हणतात, पण लेकराचा तुटलेला आत्मविश्वास जोडायचं जो काम करतो त्याला बाप म्हणतात. ते कधी विसरणार. ज्याला बापाचा खांदा मिळाला त्याच्यासारखा भाग्यवान कुणी नाही. जगातल्या कोणत्याही गाडीचं सीट, जगातल्या कोणत्याही महागड्या गाडीचं सीट ठीक आहे, ज्याला बापाचा खांदा मिळाला, ज्याला बापाची मांडी मिळाली. आपल्याला लक्षात येत नाही बापाचं महत्व, पण बाप गेल्यानंतर कळतं. मी सांगेन तुम्हाला, कौशल्याचे गोडवे गातात लोक. दशरथाला उपेक्षित ठेवलं. मी कौशल्याचं प्रेम कमी आहे म्हणत नाही, पण कौशल्यापेक्षा दशरथाचं प्रेम ज्यादा हे सिद्ध करून दाखवतो. आज भरलेला दरबार होता. लक्ष्मीच्या पावलानं नांदायला आलेली सीता होती. घर भरलेलं होतं. काही दिवस आलबेल झालं. राम राजा होणार होता, रामाचा राज्याभिषेक होणार होता. राम तशी तयारी करत होता. अचानकपणानं गोंधळ झाला. कैकेयीने इच्छा व्यक्त केली, एका वरानं रामाला वनवास आणि दुसऱ्या वरानं माझ्या भरताला गादी. हे वाऱ्यासारखं पसरलं. आता सगळ्याला कळालं काय झालं. आता रामाला वनवास जाहीर झाला, रामाला वनवास जाहीर झाला. बातमी हळूहळू कौशल्याच्या महालात पोहोचली. कौशल्या त्यावेळेला फुलांची माळ बनवत होती. माझा राम राजा होणार, माझा पोरगा राजा होणार. तेवढ्यात राघव पुढे आला. मा, हा राघव, पहा ना माझ्याकडं. कौशल्यानं रामाकडे पाहिलं. कपाला राजमुकुट असण्याऐवजी गवताची पानं होती. वाळलेलं गवत अंगाला गुंडाळलेलं होतं. झाडाची पानं होती. कमरेला झाडाच्या साडी घातलेल्या होत्या. राघव, हा काय अवतार केलाय? आज तुझ्या अंगावर सोन्याचे दागिने पाहिजेत ना? हा मा. मग राघव काय केलेस रे? तुला कळायला पाहिजे राघव. अरे तयार झालं पाहिजे, राजा होणार आहे. नाही मा, मी राजा नाही होणार. मा, आपला भरत राजा होणार आहे. असं का म्हणतो रे राघव? मा, अयोध्येचं राज्य हे लहान आहे आणि वनवासाचं राज्य मोठं आहे. मा, मी मोठा आहे ना? हा म्हणे राघव, तू मोठा आहे, भरत लहान आहे. मग मा, आपल्या बाबांनी बरोबर केले. काय केले? मा, वनवासाचं राज्य मोठं आहे आणि मी मोठा आहे. अयोध्येचं राज्य लहान आहे, भरत लहान आहे. मग लहान राज्य लहान्या भावाला आणि मोठं राज्य मोठ्या भावाला. काय समजून सांगायची पद्धत असेल? आपल्याला तर एखादा गुंठा कमी पडला तरी हाताच्या बाया मागे सरतो आपण. काय सांगायची पद्धत आहे? मा, लहान राज्य लहान्या भावाला आणि मोठं राज्य मोठ्या भावाला. आरतीचं ताट हातातनं खाली पडलंय. कौशल्या रडायला लागली, आपटून घ्यायला लागली. राघव, मी जगणार नाही, मी जगणार नाही, मी तुझी माया आहे. नवल वाटल बसलेले आहे का? 14 वर्ष कौशल्यानं आरसा नाही पाहिला. किती वर्ष? 14 वर्ष. 14 वर्ष कौशल्यानं आरसा नाही पाहिला. राघव, मी मरून जाईल असं म्हणणारी आई होती. राघव, मी मरून जाईल असं म्हणणारी आई होती. बाप असं म्हणत नव्हता. काय नाव बापाचं? दशरथ. लेकराचं नाव काय? राम. आईचं नाव काय? कौशल्या. मी बापाचं प्रेम पटवून देतो तुम्हाला. मी जगणार नाही, जगणार नाही, जगणार नाही, जगणार नाही, मी मरून जाईल, मरून जाईल, मरून जाईल असं म्हणत म्हणत 14 वर्ष मेलीच नाही. कोण? आई. तुझ्या वाचून मी जगणार नाही असं म्हणत म्हणत 14 वर्ष मेलीच नाही. पण माझं लेकरू वनवासाला गेलंय हे कानावर आल्याबरोबर तरपडून तरपडून पाय आपटून जीव सोडणारा बाप होता. त्याचं नाव दशरथ आहे, हे कधी विसरू नका. आईच्या प्रेमाला कमी नाही समजायचं, पण पुत्र वियोगात तरपडून मरण पावणारा दशरथ बाप आहे. आणि लोक म्हणतात बापाचं आमच्यावर प्रेम आहे. दुसरं उदाहरण देतो. पुढे गेला राम.
वनवासाला गेला. तिथं भरत आला. प्रभू हा भरत यावं लागतं, नाही येणार. माघारी चल, नाही येणार. रामा धिक्कार आहे माझ्या जीवनाचा. मेलो असतो तर बरं झालं असतं. ज्या आईनं जन्म दिला ती काही वाईट आहे, ज्या बापानं जन्माला घातलं तो बाप वाईट. रामानं भरताच्या तोंडावर हात ठेवला. भरत हे शब्द तुला शोभत नाहीत भरत. चांगली माणसं मिळाली नाहीत मला. आई चांगली नाही, बाप चांगला नाही असं नको रे म्हणू भरत. आई चांगली आहे, बाप चांगला आहे, भोग माझ्या नशिबाचे. हे शब्द कुणाचे आहेत? हे शब्द कुणाचे? रामाचे, जगाच्या मालकाचे, देवाचे शब्द आहेत. माय कैकई ना दोष, माय कैकई ना दोष, नवे दोष तात राज्य त्याग कानन यात्रा, असे कर्म जा खेळ चाले नशिबी माझ्या पूर्व संचिताचा. पराधीन आहे जगत पुत्र मानवाचा. ऐका बरं बसतंय. आज बोर्डे परिवाराच्या दारात जेवढे आले तेवढ्यांना माझी विनंती आहे. आपण तुम्ही सगळेजण बसलेले आहात. तुम्ही जर आपल्या माणसांना दोष देत असाल ना, माझा चुलता वाईट आहे, माझा बाप वाईट आहे, माझी माय वाईट आहे, माझी सुनबाई वाईट आहे, मला सासू चांगली भेटली नाही, असं जर ऐकत असाल आणि असं जर म्हणत असाल तर ऐकलं पाहिजे. जरा मरणया तुन सुटला कोण प्राणी जा, दुःख मुक्त कार्य जगला कोणी जीवना. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगते पुत्र मानवा. दोष देणं चुकीचं आहे. आयुष्य म्हणजे पत्त्यांच्या खेळासारखं असतं. खेळू नका, फक्त ऐका. आयुष्य पत्त्यांच्या खेळासारखं असतं. तुम्ही पत्त्या खेळणारी माणसं पाहिली का कधी? पत्ते फेसवून टाकले जातात का बघून टाकले जातात? फेसवून टाकले. तुम्हाला अनुभव आहे म्हणायचं. चांगली पानं मिळणं आपल्या हातात नसतं, पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव मांडणं हे मात्र आपल्या हातात असतं. कशाला दोष देता कर्मात? चला पुढे. कृष्णाचा जन्म मथुरेत होणं ही नियती होती, पण कृष्णानं गोकुळाचा राजा होणं ही वसुदेव नावाच्या बापाची कर्तबगारी होती. हे कधी विसरू नका. एकाएकी केला मिरासीचा कडे वागवून बारका. छत्रपती शिवाजी महाराज राजे झाले. सोन्याचं सिंहासन तयार झालं आणि 32 पण सोन्याचं सिंहासन टोचत होतं. विचारलं आहो सर्वांनी, राजे रडताय का? मासाहेब आम्ही राजे झालो. हे राज्य व्हावं ही दुसरींची इच्छा, पण आम्ही राजे झालो. हे राज्य पाहायला छत्रपती शहाजीराजे भोसले असते तर आम्हाला कोण आनंद झाला असता. हे का सांगताय महाराज? महाराजांनी दिलेलं उत्तर म्हणजे अभंगाचं 3रं चरण.
होता हे असं हे भाऊंना सगळी कल्पना आहे स्वरावरती स्टेबल राहणं म्हणजे आमचं सुद्धा काम डोंगराच्या खेळासारखं असतं. ती पोरगी नाही हातात काठी घेतली आमचा खेळ तसाच आहे बरोबर तंतोतंत 10ला चालू करावं लागते 12ला बंद करावं लागते नाहीतर मग लगेचच म्हणतात बघा बघा पोरगा असं ते सगळं थोडक्यात आहे. 2 मिनिटं घेतो थांबतो चिंता करू नका. घालुनिया पाहे डोळा अलंकार ठेवा दावे थोर करुणिया. आता पुत्र वियोग कळा पण बापाचा वियोग काय असतो हे मी नव्यानं सांगायची तुम्हाला गरज नाही. यातनं तुम्ही सगळे गेलेला भाऊंना अनुभव आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी आदरणीय श्रद्धेय शरद बापू मोरे यांना हा अनुभव आहे. आमच्या अतुल बापूंना हा अनुभव आहे. बापाचा वियोग काय असतो यातनं तुम्ही आलाय मी काय वेगळं सांगा पण तरी सांगतो. बाप कधी पाहिजे असतो हे कळलं. गावची जत्रा भरली जत्रेत पाळणे आले तशी दुकाने आली रस्त्याच्या दुतर्फा दुकानं लागली. आता सगळ्यांनी ऐका बरं सगळ्यांनीच ऐकलं पाहिजे. आमचे रवींद्र दादा असतील म्हणजे रवी शेठ असतील रेश्माताई असतील आमच्या संगीताताई पुष्पाताई सगळ्यांनी ऐकावं. छोट्या प्रत्येकनं शिवमनं सलोनीनं आमच्या सगळ्यांनी ऐकावं. हे एवढं सुंदर सांगतो माझ्याकडे पहा. लहान पोरगं होतं 6 वर्षाचं आणि जत्रा आली गावात. हे बापाला सांगते पोरगं पप्पा काय मला जत्रेला जायचंय. अरे पैसे नाहीत माझ्याकडे 100 रुपये द्या. तुला सांगितलं ना पैसे नाहीत गरीब बाप होता फाटकी पॅन्ट होती फाटका सदरा नाहीत पैसे माझ्याकडे पैसे पाहिजे. अरे नाही मिळणार म्हटलं ना. मग बापाने मधला मार्ग काढला कोणता धमकवण्याचा. अशी हाताची भाई मागसाठी आणि पोराला वाजव सांगितलं ना परत पैसे मागायचे नाही. रडायला लागलं लेकरू पण 10-5 मिनिटं लेकरू रडतं हे सहन नाही झालं बापाला. आतमध्ये आला गरीब होता बाप पण प्रेमळ होता. पोराला उचलून घेतलं खांद्यावर घेतलं पोराला सांगितलं बाळा पैसे नाही देत माझ्याकडे नाही पण चल तुला जत्रा दाखवणार. पोरग नादवून गेलो रडणारे पोरग क्षणात हसायला लागलं. बापानं खांद्यावर घेतला कुणाला पोराला. किती वर्षाचं होतं लेकरू 6 वर्षाचं पोरग खांद्यावर बसलं बापाच्या. बापानं त्याचे दोन्ही हात हातात धरले आणि डोळ्यात डोळ्यात जत्रेच्या दिशेनं नातेपुतेच्या दिशेनं निघालं यात्रेला. आता माऊलीची पालखी हीच आपली यात्रा. मग तिथं निघालं मग जाता जाता दुकानं लागली. हितनं चालत गेलं होतं म्हातारं त्याला खांद्यावर घेऊन. तिथं जाईपर्यंत पोरग आनंदात होतं पण जशी दुकानं लागली तसं पोरग फुंदायला लागलं वर बसून. बापाला कळलं काहीतरी झाले. काय झालं रे बाळा. पप्पा काय मला तो खेळण्यातला JCB पाहिजे. नाही मिळणार. मग अजून पुढे गेले पप्पा काय मला खेळण्यातला JCB पाहिजे. अरे नाही म्हणणार ना चल पुढं. मग खाऊची दुकानं लागली. हो बाबा मला ते बत्ताशे खायची जिलाबी खायची. सांगितलं ना नाही मिळणार चल पुढं. बाप्पा 100 द्या ना नाही मिळणार. मग 50 द्या नाही मिळणार. मग लेकरं रागच आला. किती वर्षाचं होतं लय रडायला लागले. एवढं रडलं घसा कोरडा पडला. मग बापाच्या खांद्यावर खाली होतं. पाळणे दिसली गोल पाळणा त्रिकोणी पाळणा चौकोनी पाळणा. दरवर्षी खाली होती ह्या वर्षी कॉलेजकडे होते. त्यातला त्रिकोणी पाळणा पाहिला त्या आकाशी पाळणा पाहिला तसं उड्याच मारायला लागलं. पप्पा मला पाळण्यात बसायचं मला पाळण्यात बसायचं मला पाळण्यात. तुला सांगितलं ना पैसे नाही मिळणार म्हणून. बापाच्या हाताला पुराण हिसका दिला. चुकलं पोरं. गर्दी वाढली आणि बापाच्या लेकराची ताटातूट झाली. आता दिसेनाच कोण आलं. 15 मिनिटं बरं वाटलं पोराला. पाळणा फिरत होता पण पाळणा थांबला. तसं पोराच्या ध्यानात आलं आपण ज्याच्या बरोबर आलो तो आपला पप्पा आपला बाप दिसला. मग वळवळून पाहायला पप्पा कुठे आहे बाप कुठे आहे पप्पा कुठे आहे बाप कुठे आहे पप्पा कुठे आहे. तुमच्यासारखी 4 चांगली माणसं होती. रडणाऱ्या पोराच्या जवळ आली. त्याचे डोळे कोरडे झाले होते. रडून घसा कोरडा पडला होता. नंतर टाकून आला होता. डोळीनं मागले हे पोरा रडू नको चल तुला बत्ताशे खाऊ घालतो. नाही खायचं पप्पा पाहिजे. अरे चल तुला 100 रुपये देतो. नाही पाहिजे. अरे खेळण्यातला JCB देतो. नको मला. अरे चल तुला पाळण्यात बसवतो. नाही बसायचं. मग त्या माणसानं 100ची नोट काढली त्याच्या हातावर दिली फेकूनच दिली. नको मला. मग 200ची काढली धर ना नको मला. मग 500ची काढली तर रे पोरा रडू नको भेटल तुझा बाप. नाही पाहिजे. आता बाप पाहिजे. मागाशी सगळं पाहिजे होतं. सोबत कोण होता. आता सगळं फुकट मिळतंय की पाळण्यात बसायला मिळतंय खेळायला मिळतंय खेळण्यातला JCB मिळतो. 100च्या ऐवजी 500 मिळतात. देणारा परत मागत नाही.
पण आता काही नको, आता काय पाहिजे? बाप पाहिजे. ते लक्षात ठेवा. जोपर्यंत बाप जिवंत असतो ना तोपर्यंत जमीन जुमला पैसा अडका सोनं नाणं धन दौलत सगळं पाहिजे असतं. बाप मरू द्या, फक्त बाप पाहिजे असतं. एखादा डॉक्टर जर रवी दादाला भेटला असता आणि रवी शेठला म्हणलं असता 20 लाख रुपये द्या, तुमचं म्हातारं 5 वर्ष जिवंत करतो. डॉक्टर 20 काय मागतात? 50 देतो, पण माझ्या दादाला जिवंत करा. जेव्हा बाप असतो तेव्हा सगळं पाहिजे असतं, जेव्हा वडील नसतात तेव्हा फक्त वडील पाहिजे असतात. असं करतात काय वडील? हे पोरींना विचार. भरलेल्या मंडपातनं जेव्हा नांदायला जातात लेकी, तेव्हा मग आमच्या संगीताताईंच्या पुष्पाताईंच्या डोळ्याला पाणी. का पाणी येतं तेवढं समजून थांबतो. नांदाया जातीले बाप बघतो टेकाकडं, गेला काळजाचा गड डोंगराचा. नांदाया जातीले चाक वाजत खडा खडा, दुबळ्या बापासाठी देखील रडते धडा धडा. नांदाया जातीले बाप बघतो चोरावानी ग, बघतो चोरावानी, अश्रू ढाळतो मोरावानी, अश्रू ढाळतो मोरावानी, अश्रू ढाळतो मोरावानी. मग बाप निघून गेल्यानंतर बाप म्हणून आम्ही कुणाला पाहावं महाराज? विठोबा यांच्या प्रथम पुढे पुष्पाताई असतील, संगीताताई असतील, पुतळाबाई असतील, आईंना उदंड आयुष्य लाभावं अशी इच्छा कामना व्यक्त करतो. छोटा प्रतीक असेल, शिवम असेल, त्याचबरोबर आमची सलोनीताई असेल, ही नातवंड आहे. तळहाटावरती 10 रुपयाचं नाणं टेकवणारा आजोबा एका बाजू आणि कंपनी लाख रुपये पगार देईल तो पगार एका बाजू. जेवढं प्रेम आजोबाच्या 10 रुपयात असतं तेवढं प्रेम कंपनीच्या लाखातही नसतं. ते आजपासून या परिवाराला कळून चुकेल. अर्थात कुठं काटकसर नाही, कुठं भागवा भागव नाही. आज आमच्या रवींद्र दादांनी एवढं सुंदर केला, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे वकील साहेब केले आहेत, आदरणीय मामासाहेबजी पांढरे आहेत. मी जर नावं घ्यायला सुरुवात केली तर बुधावडे महाराज तुमच्यापासून पाठीमाग राऊत वकील साहेब आहेत, तिथपर्यंत आरोग्यापेक्षा आयुष्यापेक्षा आरोग्य महत्वाचं आहे, श्रीमंतीपेक्षा समाधान महत्वाचं आहे, ज्ञानापेक्षा नम्रता जास्त महत्वाची आहे, भावनापेक्षा भावनेला किंमत द्या, दृष्टीपेक्षा दृष्टिकोनाला किंमत जादा दिली पाहिजे. आणि विनंती आहे माझी, देवाबरोबर संतांनाही किंमत द्यायला शिकलं पाहिजे. धन्य हे मस्तक सर्वांना शोभले आणि संतांची पाऊले लागताच असे सांगतो आणि थांबतो. चित्र महत्वाचं नसतं, चारित्र्य अति महत्वाचं असतं. चित्र काय आज आहे उद्या नाही. माझं तरी चित्र कुठवर बॅनरच्या डाव्या बाजूला छापवून, एक दिवस माझंही चित्र बॅनरच्या उजव्या बाजूला छापणार आहे. पण चित्र आज आहे तर उद्या नाही, चित्र आज असतं तसं उद्या नाही. हे चित्र बघा ना, हे ग्रॅज्युएशनच्या 2ऱ्या वर्षाचं चित्र आहे माझं. काय चित्र दिसत होतं बापू, किती देखणं चित्र दिसत होतं. आता चित्राच्या चित्रवाळ्या झाल्या सगळ्या. बापू त्या दिवशी म्हणले काय करून घेतलंय चित्राचं, जरा बघा तोंडाकडं. वारीवरून आलो होतो त्यांना भेटायला आलो होतो, त्यांनी मला म्हणाले महाराज चित्राकडे बघा. चित्र आज आहे उद्या नाही, चारित्र्य कायम राहतं हे लक्षात राहू द्या. चारित्र्य साने गुरुजींच्या पुस्तकात वाचलं, श्याम लहानपणी जसं स्वतःच्या पायाला माती लागू नये याची काळजी घेतो तसं आयुष्यभर स्वतःच्या चारित्र्याला डाग लागू नये याची काळजी घेऊन त्याला संस्कार म्हणतात. चित्रापेक्षा चारित्र्य अति महत्वाचं असतं. ही भावना अंतःकरणात ठेवा आणि झालेली सेवा वैकुंठवासी दादांच्या चरणी समर्पित करून सेवेला प्रोग्राम देतो. सर्वांना विनंती आहे, प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नका. बरेच जण वर्ष श्राद्धाचं खात नाही, ते आम्हाला म्हणतात राजूशेठ कुशाल. त्यांना एखादा विचारलं मी का वर्ष श्राद्धाचं का खात नाही, तो म्हणे मी काशी केली ना. मी त्यांना सांगितलं परत एकदा नीट काशी करा पण वर्ष श्राद्धाचं खात जा.
तो म्हणे का अरे एका बाजूला कीर्तन चालू आहे दुसऱ्या बाजूला स्वयंपाक सुरू आहे विठ्ठल 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 म्हणत तो स्वयंपाक बनलाय मग ते अन्न पवित्र का अपवित्र बोला खायला काय अडचण आहे तरुण पोरांना जेवायला वाढू लागलं पाहिजे शास्त्र असं सांगतं जी तरुण पोरं जेवायला वाढू लागत नाही त्यांची लग्न लवकर जमत नाही तेव्हा विनंती आहे ज्यांना वाटतं लवकर लग्न जमावी त्यांनी जेवायला वाढू लागत झालेले दादांच्या चटणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम पुढच्या सर्व सूचना आदरणीय हरी